चला दोन्ही टीमचे जे ज्येष्ठ नागरिक आले असतील, जे पाठीराखे, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत एबन जोडी चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा. आणि जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे आपण पाहताय किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. भरपूर चांगली मॅच होईल यात शंका नाहीये, कारण की दोन्ही टीमचा जर विचार करायला गेलो तर अगदी यावर्षी फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. याच मैदानावरती अगदी आपण पाहतोय फ्रेंच चषक 2025 मध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय राहिली होती किरवली टीम या स्पर्धेतील. अगदी पाहायला गेलं तर चतुर्थ क्रमांकाचा आणि राहिली होती. आणि तेच पाहायला गेलं तर मानगाव टीम देखील आपण पाहत आहे की डेच्या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय राहिली आहे. त्या दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. आणि इथून जाऊया मॅचकडे, जिथे किरवली टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला ते मानगाव टीमला. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय चैतन्य आणि नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहू शकता रोशन. पहिला गोलंदाज आदित्य. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला हलक्या हाताने ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. अगदी सिंगल धावानं अकाउंट ओपन झालं या ठिकाणी मानगाव टीमचं. बॅटिंग करत असताना अगदी 5 षटकांमध्ये टार्गेट सेट करायचं आहे, त्याच्याकडे इथून पाहिलं जाईल. हे दोन फलंदाज फार महत्त्वपूर्ण राहतील इथून टार्गेट सेट करत असताना मानगाव टीमचे. रोशन आणि त्याच्या साथीनं चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सलामीसाठी गेलेत. परंतु पहिलं षटक अगदी आपण पाहताय आदित्य, ज्यानं कर्जत प्रीमियर लीगमध्ये देखील फार चांगली कामगिरी केली आहे ॲज अ गोलंदाज. आणखीन एक चांगला बॉल पंच सांगतायत, तिथे दंडित करतायत, 1 बाउन्स. पुनश्च अशा प्रकारचा तुम्ही बॉल डिलिव्हर करूच शकत नाहीये, जर केला तर मात्र पंच त्या ठिकाणी तुम्हाला पनिशमेंट करतील. दरम्यान आपण पाहायला गेलं तर धाव फलकावरती अगदी एक ही पाहायला मिळतीये. गुड लाईन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ करत असताना इष्टरक्षकाकडे निघाला. आपली वेगवान पद्धतीचा बॉल, अगदी आपण पाहतो ना गतिमान बॉल इथून आपल्याला आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आदित्य खऱ्या अर्थानं हा गोलंदाज जर पाहायला गेलं ना तर अगदी एकमेव असा गोलंदाज आहे किरवली टीमकडनं की याच्याकडे भरपूर सारी गती आहे. परंतु या गोलंदाजाकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर विविधता देखील आहे. प्रत्येक बॉल अगदी वेगळ्या टप्प्या. आणि अगदी बबलूजी नजे साहेबांकडनं रोशन या फलंदाजासाठी 3 षटकारांसाठी 1000 आणि 3 चौकारांसाठी 1000. इथे पहिला तर आलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. रोशन यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल, अगदी आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा, पायावरती आदळला. पंच इथून अगदी इंटरेस्टेड नाही आहेत. पंच सांगतायत की हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये आपण पाहता या ठिकाणी आदित्य या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. कमालीची राहिली आहे. 3 डॉट बॉल, 1 चौकार, 1 सिंगल. 5 बॉलमध्ये धाबा खर्च केल्या, त्या अवघ्या 5. कमालीचं षटक राहिलं आतापर्यंत आदित्य या गोलंदाजाचं. चांगला बॉल, पिकअप शॉट करण्याचा प्रयत्न, अगदी गरकन फिरलेत परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. ते अगदी आपण पाहतोय पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये जर इथून तुम्ही पाहायला गेले ना तर धाबा आल्या त्या अवघ्या 5. बिनबाद 5 या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगलं षटक पाहायला मिळालं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे आदित्य या गोलंदाजाची. अगदी मी म्हटलं देखील होतं KPL मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी केली होती आदित्यनं. आणि आता मात्र अगदी आपण
सेकंड ओव्हरमध्ये संकेत आपण पाहत आहे. सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना. इथून संकेत हा गोलंदाज समोर आपण पाहत आहे. चैतन्य ऑन स्ट्राईक. पहिला बॉल फेस केला होता चैतन्यानं, एक धाव मिळवली होती. पंचांचा इथे अगदी आपण पाहत आहे नो बॉलचा या ठिकाणी सिग्नल आला. नो बॉल. अगदी आपण पाहताय या ठिकाणी चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर पाहायला गेलं ना तर तब्बल 6 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकही फिल्डरचं या ठिकाणी लक्ष नव्हतं. क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाचं लक्ष असणं फार गरजेचं आहे आणि तिथे चुकी झाली. नो बॉल आला. कदाचित डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु इथे पंच सांगतात नो बॉल आहे म्हणजे एक्स्ट्राची धाव. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. चैतन्य इथून फेस करेल मानगाव टीम कडनं बॅटिंग करत असताना. पुढ्यामध्ये टाकला होता, ओरपीच होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी पण पाहते ना डाबा पाय पुढे टाकला होता, मुवमेंट बनवली होती, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, लॉंग ऑफ मधनं हा चेंडू काढायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होणं गरजेचं आहे. तिथून मात्र अगदी पण पाहताय निर्धाव निर्धाव आणि निर्धावच बॉल पाहायला मिळतात. ज्या बॅटिंग लाईनअपसाठी या टीमची ओळख आहे खऱ्या अर्थानं थांबवलंय किरवली टीमनं. इथे बैठक शॉट, फॉलोइंग स्वीप. अगदी डीप मध्ये चाललाय बॉल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज इथून माघारी परततोय. चैतन्य अगदी बैठक शॉट मारत होता, बसला होता खाली. पहिली धाव अगदी कंप्लीटच झाली नव्हती तर रोशन यांनी दुसऱ्या धावेचा कॉल केला. रोशन पोहोचले होते परंतु अगदी चैतन्य दूर राहिले. चांगली फेकी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी आपण पाहताय डीप मध्ये आणि इथून चैतन्याला परतावा लागेल. चुकीच्या पद्धतीनं विकेट मैदानाच्या आतमध्ये बहाल केली आहे चैतन्य या फलंदाजानं. कदाचित इथून एक धाव कंप्लीट झाली होती. वन शॉट साठी हाईट वन शॉट साठी ना. ओके ओके तेच मी बोललो वन शॉट. इथं अमित बोलतोय अजून वेगळंच काहीतरी. ओके चला इथे चेक केलं जाईल आता. फलंदाज वन शॉट साठी खऱ्या अर्थानं हा डिसिजन आलाय. MTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जात आहे धाव कंप्लीट आहे की नाही. रोशन त्या ठिकाणी धाव कंप्लीट केली की नाही. वेगानं सरसावला होता आणि कंप्लीट. यस रन इथून कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी चैतन्य बाद. पहिला आद्रा मिळतोय मानगाव टीमला. बॅटिंग करत असताना बॅटिंग लाईनअप मोठी आहे परंतु आता धावा इथून टार्गेट सेट करायचं आहे. त्या टार्गेटकडे तुम्हाला पाहावं लागेल. या मैदानावरती 50-60 धावा देखील चेस झाल्यात. 12 बॉलमध्ये 42 चेस झाल्यात. त्याच्यामुळे तुम्हाला मोठं टार्गेट इथून सेट करावंच लागेल. राजेंद्र आलेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती. इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. पिकअप शॉट होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी डीप मध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळत होते. त्यांच्या हातामध्ये अगदी होम डिलिव्हरी होता परंतु झेल ड्रॉप झाला. अगदी पाहायला गेलं ना तर बॉल अगदी डीप होत होता खाली परंतु त्याच वेळी आपलं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. खाली डीप होत असताना हा झेली कॅरी करण्याचा प्रयत्न परंतु ड्रॉप झाला. तोपर्यंत इथून जर पाहायला गेलं ना तर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या सिंगलच्या साह्यानं मानगाव टीम जाऊन पोहोचली आहे ती 8 या धावसंख्येवरती. पुनश्च एकदा मोठा फटका खेचायचा होता हवेमध्ये. मिस टायमिंग. पुनश्च एकदा निलेश आले त्या ठिकाणी. सेकंड अटॅम्प्ट मध्ये देखील जेल ड्रॉप. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये निलेशांच्याकडनं हाच कळायला मार्ग नाहीये संपूर्ण टीमला देखील. कारण की ज्या प्रकारची फिल्डिंग राहिली आहे निलेश यांची आता मात्र चुकी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत.
सलग दुसऱ्यांदा इथे जीवदान मिळालं आहे. एक जीवदान मिळालं होतं राजेंद्र यांना आणि आता सेकंड जीवदान मिळालं आहे ते रोशन यांना. आणि रोशन जर पाहायला गेलं ना तर एक विस्फोटक असा फलंदाज आहे. ज्या वेळी आपण पाहतोय ना की मानगाव टीम अडचणीमध्ये असते, बॅटिंग करत असताना त्यावेळी तो या टीमला पुढे नेण्याचं काम करत असतो. या टीमचा अगदी एक सेनापतीसारखा उभा राहण्याचं काम तो करत असतो. त्याला इथून जीवदान मिळालं. 10 धावा धावफलकावरती थांबलाय. संकेत आपण पाहताय कमालीची गोलंदाजी करतोय, चान्स बनवतोय विकेटसाठी. परंतु इथे अगदी पाहतोय एकच फिल्डर त्या ठिकाणी अगदी व्यस्त आहेत, त्यांच्याकडेच बॉल जातात आणि त्यांच्याकडनं फिल्डिंगमध्ये देखील थोडीशी खराब निराशजनक कामगिरी पाहायला मिळते. थोडेसे फिल्डिंगमध्ये आता चेंजेस पाहायला मिळतील. अगदी जर पाहायला गेलं तर मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आणला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हटवण्यात आला. अगदी तो थोडासा वाईट त्या ठिकाणी खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता फिल्डिंगमध्ये थोडीशी चेंजेस झालेत. आता गोलंदाजीचं काय, आता हा बॉल कशा प्रकारे असेल समोरच्या दिशेने अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एक सिंगल. पहा कौतुक करायला हवं गोलंदाजाचं देखील. अगदी कॅप्टननं आपण पाहताय लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला अगदी काऊ कॉर्नरकडे सरकवला, अगदी मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक घेतला आणि जो लॉंग ऑफमध्ये खऱ्या अर्थानं मिड ऑफमध्ये होता त्याला लॉंग ऑफमध्ये पाठवला आणि त्याच रिझनमध्ये हा बॉल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला. तिथून मिळाली एक सिंगल धाव. 11 धावा धावफलकावरती संकेतचं सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती आहे. सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. इथून आणखीन एक चांगला बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं ना तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अगदी दमट वातावरण पाहायला मिळतंय. ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळते. कदाचित मोठे फटके येणं थांबलंय, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. या सर्व गोष्टींचा देखील विचार करावा लागेल. आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 11 धावा धावफलकावरती आहे. दोन्ही षटक जर पाहायला गेलं तर इकॉनॉमिकल राहिल्यात. 2 षटकांमध्ये अवघ्या 11 धावा आल्यात. आता प्रेक्षकांना देखील हाच प्रश्न पडला असेल, हीच का ती मानगाव टीम जी प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट एक मोठं टार्गेट सेट करत असते. परंतु इथे 2 षटकांमध्ये अवघ्या 11 धावा आल्यात. एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय चैतन्य. जर पाहायला गेलं तर अगदी चुकीची कॉलिंग आणि तिथे मात्र विकेटानं बाल केली. पुन्हा एकदा आदित्य आलाय सेकंड स्पेलमध्ये, आपण त्याला पाहू शकता 3ऱ्या ओव्हरमध्ये. ओ परफेक्ट यॉर्कर, यू मिस इट डेफिनेटली. बॅट देखील आली नव्हती. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल सरळ एस्टांवरती आलेला आहे आणि इथून आणखीन एक विकेट. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट. रोशन हॅज टू द डिपार्ट. आणि इथून जर पाहायला गेलं तर याच मैदानावरती आणखीन एक रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025. या स्पर्धेची डेट असेल 28 एप्रिल ते 1 मे 2025 ही कालावधी असेल या स्पर्धेची. भव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. ग्रामीण संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. या स्पर्धेचा पहिला क्रमांक आहे 1 लाख व ट्रॉफी. सेकंड पारितोषिक आपण पाहताय 50,000 व ट्रॉफी. तृतीय 25,000 व ट्रॉफी. चतुर्थ 25,000 व ट्रॉफी. त्यानंतर मॅन ऑफ दी सिरीजसाठी ट्रॉफी आणि एक गिफ्ट असेल. त्यानंतर गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी आणि गिफ्ट असतील. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये फक्त 32 संघांना प्रवेश दिला जाईल. कर्जत ग्रामीण
टीमसाठी प्रवेश फी असेल 13,500 आणि ओपन एक गाव 11 यांच्यासाठी प्रवेश फी असेल 14,000 रुपये. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण संपर्क करू शकता. या ठिकाणी संदीपजी गायकवाड सर 9665092157. त्यानंतर खुरमजी नजे 9766971788 आणि त्यानंतर योगेश ढोले 8793850561. आणि या स्पर्धेचं ठिकाण असेल दामत किंवा नेरल या दोघांपैकी एका मैदानावरती स्पर्धा असेल, परंतु त्याची कल्पना तुम्हाला आधीच दिली जाईल. जर कोणाला आपला या स्पर्धेमध्ये प्रवेश हवा असेल तर आपण या ठिकाणी संपर्क साधा. यावेळी आणखीन एक अगदी आपण पाहतो गॅपमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल दिला जातोय, परंतु आता थांबवलं जात आहे कारण की आता चुकी नको आहे. चुकीच्या पद्धतीने एक विकेट आली आहे आणि थोडासा दबाव देखील झाला आता मानगाव टीमवरती. इथून या दबावामधून बाहेर काढावं लागेल. संकटामध्ये टीम सापडली आहे. संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये एखादा फलंदाजाला इथून बॅटिंग करावी लागेल. एक चांगला टोटलपर्यंत जावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला बिल्डअप करावी लागेल. राजेंद्र अजूनही मैदानावरती आहे आणि त्याच्याच साथीनं टीमचा कॅप्टन आपण पाहतोय सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आदित्य चांगली गोलंदाजी. यावेळी अगदी पंच सांगतायत आउटसाइड लेग स्टंप आमचे डीके सर. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धाब्यानं जर पाहायला गेलं तर 13 धावा धाव फलकावरती. अगदी सिंगल डबलच्या साह्यानं पुढे जावं लागेल. इथून पार्टनरशिपची गरज आहे. एक चांगली टोटल तुम्हाला उभारायची असेल तर आणि या सर्व गोष्टी आता तुम्हाला कराव्याच लागतील मैदानाच्या आतमध्ये. अगदी आमचे स्क्वेअर लेग पंच आतिश सर तुम्ही पाहताय भरपूर सारी मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील राहिली आहे. त्यांचं देखील आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर डीके सर देखील या स्पर्धेसाठी जॉईन झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे साथी स्कोरर नितेशजी तरे सर जे स्कोररच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती आहे, ज्यांच्या खांद्यावरती धुरा आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. MTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. जे आमचे कुणाल सर या संपूर्ण टीमला लीड करतायत 3 कॅमेऱ्यांच्या सह, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॉल हातातून निसटला आणि इथून धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. किती क्विक अगदी आपण पाहतोय कॉलिंग गेली. अगदी डोलांमध्ये दोघांचाही इशारा झाला. बॉल हातातून निसटला, लगेच दुसरी धाव इथून कंप्लीट. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहू शकता 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच आपण पाहता या ठिकाणी मानगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली या 2 टीम दरम्यान. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य. समोर आपण पाहतोय राजेंद्र समोर टाकला होता. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी निलेश पाहायला मिळतात. यावेळी कोणती चुकी होत नाहीये. एक सिंगल धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. या सिंगल धाब्याच्या साह्यानं जर पाहायला गेलं ना तर 16 धावा धाव फलकावरती येत. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मानगाव टीमच्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 ही धावसंख्या. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकातील तिसरं षटक 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आदित्य समोर खिल्ला. अगदी संख्येच्या हातामध्ये बॉल येईल तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 17 धावा धाव फलकावरती आहेत. 1 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे या सत्रातील या षटकातील. आणि त्याच नंतर आमचे डीजे ऑपरेटर त्यांचं खास सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये, ज्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली सुमधीर संगीतानं. त्याच नंतर अगदी आपण पाहता आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. यावेळी पिकअप शॉट ऑन साईडला अगदी गॅपमध्ये खेळलाय. त्या ठिकाणी डीपमधनं क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होईल. धावा धाव फलकावरती पाहू शकता 18. 6च्या सरासरीनं प्रतिषटक 18 धावा धाव फलकावरती. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन करत असताना अगदी जर पाहायला गेलं तर कमीत कमी धावा इथून खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या आदित्यच्या विरोधामध्ये 5 धावा. त्यानंतर संकेत आला. संकेतनं खऱ्या अर्थानं धावा खर्च केल्या त्या 6. पुनश्च एकदा आदित्य आला सेकंड स्पेलमध्ये, त्यानं धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 7.
त्यानं एकंदरीत 2 स्पेलमध्ये धाबा खर्च केल्यात त्या अगदी 12 आणि 1 विकेट त्याने मिळवली. इकॉनॉमिकल षटक राहिले तीनही. आपण जर पाहायला गेलं तर डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी, समोरच्या टीमला डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ती अगदी आपल्याला किरवली टीमकडनं. अलीकडच्या काळामध्ये किरवली टीम जर आपण पाहायला गेलं ना तर भरपूर सारी चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्रगल केला या टीमनं. अगदी आपण पाहत आहे तेजस बडेकर आणि त्याचनंतर अगदी त्याचनंतर अमित भोईर आणि अगदी आपण पाहताय ना आता निवृत्ती आलेत हे आणि त्यानंतर निलेश, हे 4 जे प्लेयर आहेत ना या टीममध्ये खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्सवाले आहेत, ज्यांनी या टीमला बनवलं. तेजस बडेकरचा मोलाचा वाटा या टीमसाठी. यावेळी अगदी आपण पाहताय 4थ्या षटकामध्ये निवृत्ती आलेत गोलंदाजीसाठी आणि पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ॲड होईल. डावकर आताचे लेफ्टी स्विमर आपण पाहताय ना इथे वापरले जात आहेत किरवली टीमकडनं आणि भरपूर सारे यंगस्टर या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गतवर्षी जर पाहायला गेलं तर याच टीममध्ये छोटी छोटी ही प्लेयर आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु तेजस बडेकरनं एकही स्पर्धा सोडली नव्हती का त्या स्पर्धेमध्ये आपल्याला किरवली टीम पाहायला मिळत नव्हती. त्यांचं विशेष कौतुक करणं देखील गरजेचं आहे. ज्यावेळी आपण प्लेयर घडवतो ना त्यावेळी तुमचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. अगदी आपण पाहतोय मोठमोठ्या टुर्नामेंट खेळताना आता किरवली टीम पाहायला मिळते, परंतु खेळ देखील तेवढाच दर्जाचा आहे. एकीकडे तुम्ही मानगाव टीम पाहताय, फार चर्चेमध्ये राहिली आहे मानगाव टीम या वर्षामध्ये. इथे शॉर्ट बॉल होता, फुल केलाय, फुल ठरलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल बॉल सीमा पार. इथे आलाय षटकार. हॅलो, हा षटकार आलाय, हा फार महत्त्वाचा षटकार होता. षटकार येणं फार गरजेचं होतं खऱ्या अर्थानं मानगाव टीमसाठी. जो दबाव झाला होता तो दबाव थोडासा आता कमी होताना पाहायला मिळेल, कारण की षटकार आला. आता गोलंदाजावरती थोडासा दबाव वाढेल, कारण की त्याला आता कमबॅक इथून करायचं आहे. 26 धावा या धाव फलकावरती आहेत. ड्यू फॅक्टर वाढलाय, किमान 5 षटकांमध्ये 40 त्याच्यापेक्षा अधिक धावा. इथे अगदी आपण पाहतोय समोर टाकला होता, सागर सरसावले धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अगदी राजेंद्रने त्यांना परतीचा प्रवास करावा लावलाय, पाठवलंय पाठीमागं आणि इथून डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता जास्तीत जास्त स्ट्राईक ही राजेंद्रकडे असणं देखील गरजेचं आहे, कारण की राजेंद्र त्या कॅपेबलचा फलंदाज आहे. तो मोठे फटके मारत असतो सातत्यानं, हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. आता त्याला इथून तशी कामगिरी देखील करावी लागेल. आपण खऱ्या अर्थानं या टीमचा हिस्सा का आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला देखील द्यायची आहेत. आणखीन एक चांगला बॉल परंतु पंच इथे आम्हाला सांगतील की हा वाईट बॉल आहे, थोडासा दूरवरून गेला, उजव्या इष्टीच्या खूपच दूरवरून जाणारा बॉल वाईट आलाय. अवंतरची धाव आली आहे. धाव फलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी 27 या धाव फलकावरती आहेत. 27 धाव फलकावरती. आता मानगाव टीम हेच म्हणत असेल की धाबा कशाही येवत धाबा येणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी लेफ्ट हँड स्विमर आहेत आणि जर पाहायला गेलं तर राऊंड विकेटनं गोलंदाजी करतात, एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. समजदारी आहे आणि समजदारीपूर्वक षटक देखील हाताळलं जात आहे. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. निवृत्ती, ज्यांच्याकडे देखील आपण पाहायला गेलं ना तर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे. फार कमी अनुभवी प्लेयर आपल्याला टीममध्ये पाहायला मिळतात, परंतु अगदी बॅलन्स टीम आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल, थोडीशी अपील केली होती परंतु माहिती आहे अगदी बाहेर होते. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. निवृत्ती, काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते निवृत्ती यांच्या माध्यमातून. डॉट 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 अशीच मालिका आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कोणतीही धाव येत नाही. 27 वरती धावफलक थांबला. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडंसं स्लो डाऊन झालंय किरवली टीम, थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आपण डॉट बॉल घेताय तरी देखील तेवढाच वेळ घेताय, एखादा मोठा फटका आला देखील तेवढाच वेळ घेताय. आपल्याकडे डॉट बॉल आल्यानंतर फार कमी वेळ आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉप केलं बॉलला.
बॉल चाललाय सीमा पार, लॉंग ऑन मधून आलाय राजेंद्रच्या बाट मधून षटकार. इथून जर पाहायला गेलं तर 33 धावा या धावफलकावरती आल्यात. 33 धावा धावफलकावरती. इथे मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल ड्रॉप. दुसऱ्यांदा खऱ्या अर्थानं जीवदान मिळालं या ठिकाणी राजेंद्र या फलंदाजाला आपण पाहताय. आणि धावफलकावरती जर पाहायला गेला ना तर इथून आपल्याला पाहायला मिळतील 34. आमचे संदीप बोराडे सर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला किरवली टीम, तेजस थोडस स्पीडअप करा. समोरच्या दिशेनं हा अगदी आपण पाहताय स्लॉट मध्ये होता ओव्हरपिच बॉल. समोरच्या दिशेनं लॉप करत असताना अगदी आपण पाहताय लॉंग ऑन सीमा पार. इथे आलाय बिग हिट, बिग षटकार. धावफलकावरती तब्बल आपल्याला इथून पाहायला मिळतील. धावांसाठी संघर्ष चालू होता. राजेंद्रची विकेट महत्वाची होती, त्याचा झेल ड्रॉप झाला होता. आता मात्र जर पाहायला गेलं ना तर या धावा फार जिवारी राखतील किरवली टीमच्या. 6 धावा आल्या, 40 धावा धावफलकावरती. मी तर म्हणेन की इथून खऱ्या अर्थानं मानगाव टीम हेच म्हणत होती की 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा धावफलकावरती. केसीसी नेरल आणि पिंपलोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमा पार, बॅक टू बॅक आक्रमण, दुसरा षटकार. जातं कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडल्यानंतर जे आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय ना राजेंद्र आपण पाहताय. बॅक टू बॅक 2 षटकार. शेवटचं षटक आहे, इथे अटॅक तर होणारच. ते अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पहिल्या 2 बॉलवरती 12 धावा इथून जमवतोय. सुमित भोईरच्या विरोधामध्ये आक्रमण त्याने स्वीकारलंय. आक्रमण हे आमचं बचाव. आता हे सत्र मैदानाच्या आतमध्ये तो सांगतोय. आणि या 12 धावा आल्यानंतर धावा अगदी वेगानं पुढे चालल्यात. त्या 46 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला 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 स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. सातत्यानं सांगितलं जात आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. यावेळी कट केलाय. हा अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉल सीमा पार. थर्डमॅन मधून आलेला हा चौकार. 2 षटकार 1 चौकार. काय वेगवान पद्धतीने आता सुरुवात झाली आहे राजेंद्रजी. आपण पाहते या षटकामध्ये 2 षटकार आल्यानंतर 1 चौकार. अगदी जर पाहायला गेल्यानंतर वेट अँड वॉचचं क्रिकेट आता या बॉलवरती पाहायला मिळालं. थोडेसे बॅकफुटवरती गेले, जागा बनवली आणि अगदी आपण पाहतोय उचली घेणारा हा बॉल त्याच्यावरती कट केला आणि अगदी चौकार देखील प्राप्त केला. या 4 धाब्यानं जर पाहायला गेलं तर तब्बल 50 धाबा, अर्धशतक कंप्लीट झाले मानगाव टीमचं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी
बॉल सीमा पार. डीके सर सांगतात वन बाउन्स चौकार. डीके सर बोला. बॉल बॉल द्या मैदानामध्ये. आणि चला बॉल घ्या लगेच मॅच स्टार्ट करा. इथून धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचले आता 54 धावा तब्बल धावफलकावरती. राजेंद्र इथून विस्फोटक आक्रमक आग लावणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. धावांसाठी संघर्ष चालू होता आणि या मैदानाचा जर विचार करायला गेलो तर अगदी पहिल्या षटकांमध्ये धावा येत नाही, परंतु शेवटच्या षटकांमध्ये धावा येतात आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो राजेंद्र याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सुमित भोईर. अगदी फुल लेनचा बॉल मिडॉन मध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी निलेश पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेशन करायची नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली. का मिळेल दुसरी? सागरला इथून परतावा लागेल. एक धाव कंप्लीट झाली. सागर देखील अगदी मैदानाच्या बाहेर होते. त्याला देखील माहिती आहे की इथून आता राजेंद्रच्या बॅटमधून धावा येतात, म्हणजे त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. धावा धावफलकावरती 55. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आकाश जरा लवकर चला मैदानाच्या आतमध्ये. आपण फार उशिराने चाललोय आजच्या दिवसामध्ये. आपण पाहताय आमचे आयोजक आम्हाला सांगतात की आज फार उशीर झालाय, त्याच्यामुळं अगदी जर पाहायला गेलं तर आता स्पीडअप करा. इथून कोणालाही आता ग्राह्य धरलं जाणार नाही, कोणालाही आता एक्स्ट्राचा वेळ दिला जाणार नाही. जो टाइमपास करेल त्याला पॅनलाइज केलं जाईल. इथून जर पाहायला गेलं तर डीके सर अगदी लाईन चेक करतायत आणि सांगतायत की हा वाईट बॉल आहे. थोडंसं बचात्मक प्रयत्न चालू आहेत गोलंदाजाचं, परंतु जास्तचा बाहेर गेला. वाईट बॉल आला आणि 56 धावा या धावफलकावरती आल्यात. 56 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील आपण पाहताय. इथून कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल सुमित कडनं. इथे अगदी पाहायला गेलं तर पुढे सरकले आणि अगदी मधली यष्टी वाकवली आहे आणि आता इथून धावा धावफलकावरती ते 56. जशी मॅचला दुसऱ्या सत्राला सुरुवात. या मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया संदीप गायकवाड सरांचा. आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाजच ऐकला नाही, त्याच्यामुळे एक इनिंग आता त्यांच्या वाहिनीतून आपण इथून ऐकूया, कारण की त्यांचा आवाज ऐकण्यासाठी दामोदकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आवाज आता फायनली आपण या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा A1 जोडी चषक 2025. आमची A1 जोडी आपण पाहताय या ठिकाणी बबलू दादा नजे आणि जावेद दादा खोत. थँक्यू योगेश आणि थँक्यू संदीप सर. आपण पाहतो सेकंड राऊंडला सुरुवात करूया. टॉससाठी आमंत्रित करूया आपण या ठिकाणी KCC नेरल वर्सेस पिंपलोली. श्री गणेश पिंपलोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे आणि KCC नेरल आणि उर्वरित सर्व संघांना विनंती करतो आहे थोडंसं टायमा उभी होई. आपण या ठिकाणी षटकांमध्ये कपाती करणार आहोत, कारण 1:40 झालेत. त्यामुळे आपण आज खूप लेट झालो आहे. टीम लेट झाल्या, मॅच लेट झाल्यात, त्याच्यामुळे सेकंड राऊंड आपला 3 षटकांचा असेल. तर जरूर आपण पाहतोय टॉससाठी या ठिकाणी आमंत्रित करूया. इथे आपण टॉस केला जाईल आणि मी विनंती करतो या बबलू दादा आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. या टॉस द्या. तर टॉस या ठिकाणी केला जातोय.
तर कॉल आहे तो केसीसी नेरलचा आणि टॉस प्राप्त केला केसीसी नेरलने लगेच वेळ नाही आहे तर थोडंसं फास्ट घ्यायचं आपण पाहतो थोडंसं ढिलं झालं आज तर मॅच आपण पाहतो आज प्रत्येक मॅच 1 तासाच्या वरती चालली गेली लक्ष देणं खूप गरजेचं होतं चला मॅचला सुरुवात करूया अमित आणि तेजस पडकर ही जोडी मैदानावरती रवाना झाले संदीपजी बोराडे सर आणि योगेशजी डोले ही आपण पाहतो एवन जोडी एक वासरेखोंडा एक्सप्रेस मधील एक सुंदर आवाज कर्जतमध्ये सध्या तरी एक आघाडीचा आवाज म्हणून बसलाय तो म्हणजे योगेशजी ढोले आणि त्याचबरोबर बरीच वर्ष ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेट गाजवला कर्जत टेनिस क्रिकेट गाजवत असताना आज किरवली संघ आहे आणि किरवली संघ कुठेही असताना त्या संघाच्या पाठीशी नेहमी जायचे आमचे संदीपजी बोराडे सर एक मिनिट सर जरूर जरूर एक मिनिट फक्त चेक करू आपण एक चेक करू मग टार्गेट सांगूया ओके भैरवनाथ किरवली दोनच आपण पाहतोय हा 2 वाईट होते फक्त तिसरा वाईट नव्हता त्यामुळे तो एक्स्ट्रा रन इथे वाढला होता 6 चेंडू परफेक्ट आहेत 2 वाईट आहेत त्या षटकामध्ये चौथं षटक होतं ते आणि लाईव्हला पण पाहिलं गेलं तर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जी 55 होती आता 56 झाली 56 टार्गेट असेल 56 ते 57 टार्गेट केलं होतं ओके अजून काय अजून सकाळची वेळ नाही तर चाय पाणी दिलं असतं तर जाऊया मैदानावरती सुरू करूया क्रिकेटच्या या संगमाला या दुसऱ्या इनिंगला पहिला चेंडू आपण पाहिला गेला अमितच्या बॅटमधून चेंडू निघतोय बडी स्ट्रॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव घेतली जाणार फास्ट घ्यायचंय 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं पूर्ण व्हायला पाहिजेत कारण आणि यानंतरची मॅच आहे तुमच्या आग्रहा खातीर वेळ झालेला आहे काल इतक्याला आपण पाहतो मॅच संपत आल्या होत्या पण तरी आपण ओव्हर कमी करत नाहीयेत तर तुम्ही वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे इथे पाहिजे आपण पाहतोय घुटना टेक फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता फटका फसला गेला एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची गडबड नाहीये पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं बदल पहिला फलंदाज झाला मार्गस्थ पहिल्या फलंदाज तेजसची केले गोलंदाजांनी हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिला चेंडू सिंगल आणि दुसरा चेंडूवरती विकेट तेजस बडेकर बॅक टू पवेलियन 1 डाऊनला जसं शतरक्षकांना पण तंबी आहे त्याप्रमाणे फलंदाजाने पण आपण बघतो 30 सेकंद मैदानावरती प्रवेश करायचंय आमचे कॅमेरामॅन ओम साई एमटीसी लाईव्ह इव्हेंटचे कुणाल सर्व तयार आहेत कॅमेरामॅन आपले व्यवस्थित एन्जॉय करतात ते पण
मेन म्हणजे कसं समोरचा जो आहे ना दामदगाव एंडचा त्याला काम आहे, पण बिचाऱ्यानं मच्छर खूप खाल्लेत. नाही सॉरी, मच्छरने त्याला खाल्ले. त्यांनी मच्छर नाही खाल्ले, त्याला मच्छर नाही खाल्ले. जबरदस्त मधला पण आहे, तर मधल्याला टेन्शन नाही, त्याच्या सोबतीत अख्खी खाऊ गल्ली आहे. चला सिंगल आणि विकेट आपण पाहतो या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. डावकऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय निवृत्ती बॅटिंग स्ट्राईकला असेल. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो घेतली जाणार. वाडीश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने स्कोर कार्ड पाहतो अग्रेसर होतोय. अब तक 56 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं. तर जरूर आपण पाहतो या ठिकाणी लगातार 2 षटकार मारले, 3 षटकार मारले तर प्रीत भोईर यांच्याकडून 1500 म्हणजे 1500 रुपयाचा पारितोषिक. बघा खऱ्या अर्थाने 10वीला असेल हा, कारण त्या आकडा त्यांनी बरोबर चांगला 1500. इथे पाहतो सुरेख फटका, पिकअप शॉट, चेंडू फेकला सीमारेषा पार, वन बाउंड चेंडू झाला फरार, रस मिळती 4 हा आला एवन जोडी चषक चौकार. झाल्यानंतर आपण पाहतोय कर्जत दवेली अमराईमध्ये केतन बाबने आयोजित स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा वाकसच्या मैदानावरती 12, 13, 14, 15 स्पर्धा आहे. इथे वाईट चेंडू, तर 2 चौकारासाठी सागर वजगे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. स्कोर कार्ड 8. अमितच्या प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय 500 रुपयाचा पारितोषिक लावलंय. 500 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकाराला, ओनली 100. ओके धन्यवाद. सागरजी वजगे यांच्याकडून अमित बोर्डसाठी जरूर पारितोषिक लागलेलं आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 56 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. फास्ट घ्या, प्रत्येकाला 20 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. फास्ट घ्या, कारण येणारे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. 3 मॅचेस शिल्लक आहेत. अर्थात पाहिलं गेलं तर 24 ओव्हर आपल्याला करायचे आहेत. आणि 24 ओव्हरचा विचार केला तर 2 घंटे त्या 24 ओव्हरसाठी आंतरराष्ट्रीय नियमानुसार एका घंट्यामध्ये 12 ओव्हर व्हायला लागतात. हा 12 ओव्हर 4 बॉल हा आंतरराष्ट्रीय नियम आहे, ते व्हायला पाहिजेत. त्याप्रमाणे आपण पाहतोय ते कारवाई केली जाते. तर घाबरू नका. थर्ड राऊंड आपला 3-3 ओव्हरचा आहे. त्याचा संदीप सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे तिथून पण अजून 2 ओव्हर कमी झाल्यात. हां
सागर वसगे जरूर. ATM त्यांनी अंबरनाथ बँकचं आणलंय का पेन बँकचं आहे? हां हां चालू आहे ना, बस टेन्शन नाही. गोलंदाज तयार. पुढचं अफलातून चेंडू. चैतन्य गोलंदाजी मार्कवरती असतो. चैतन्य पहिल्यांदा खेळताना पाहिलं होतं. आसलमानगाव प्रीमियर लीग झाली होती आणि त्या प्रीमियर लीगमध्ये चैतन्य उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवडला गेला होता आणि त्यावेळी त्याची चपलाही पाहिली होती. एक चांगला खेळाडू म्हणून आम्ही त्याला पाहिलं होतं. डॉट चेंडूने सुरुवात झाली. चैतन्य दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन आलाय. 56 धावांची गरज आहे. धावसंख्या स्कोर कार्ड पहिल्या षटकात 9. इथे थोडा शॉट फेकला. चेंडूला उचलला, फेकलाय सीमारेषा पार. 7 धावेसाठी आला हा षटकार. बाबा फक्त दुसरं काय करू नका, नाही तर एका मुलं अख्ख्या संघाला 3 वर्षासाठी बॅन आहे इथं. हां नियम कडक आहे. हा लक्षात ठेवायचं. आपण गडबड केली, आपली गाडी पंक्चर झाली. जाऊया मैदानावरती. षटकारानंतर आपण पाहतो थोडंसं तरबल उडाली कारण क्षेत्रक्षमध्ये बदल करण्यात आले. गोलंदाज तयार. चैतन्य राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, थोडंसं आकड्याला फटका होता. आपण पाहतो ताकद तर त्यांनी लावली नव्हती, फक्त टायमिंग करण्याचा प्रयत्न जो चुकीचा होता. 1 धाव त्या दरम्यान तरी आली. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती 16 धावा. स्क्वेअर लेग पंच आतिश. अफलातून गोलंदाज आहे. आतिशची गोलंदाजी पाहिली ताशी 145-50च्या स्पीडमध्ये गोलंदाजी करत असतो आतिश. जबरदस्त स्पीड गोलंदाज आहे आणि सिमेंट पिच वरती आतिशचा चेंडू ना बॅट्समनला भेटत, ना किपरला भेटत, ना बाउंड्री लाईनला गेल्यानंतर पण भेटत नाही. हां बिग बॅश लीग खेळलेला खेळाडू आहे आतिश, पण आज पंचांच्या भूमिकेमध्ये. आज जर दामतला नसता आला तर तो ISPL ला जरूर खेळला असता आतिश. इथे चांगला चेंडू. प्रत्येक चेंडूवरती अपील केली जाते. एसटीच्या पाठीमागे रोशनचा लुक बघला तर महाराजांसारखं लुक. काय लुक ठेवलं रोशननी. दाढी बघा एकदम जबरदस्त. बदलापूर अंबरनाथ मध्ये रोशनचा दबदबा आहे बाबा. असा कोणता घर नाही तो रोशनला ओळखत नाही, असा दबदबा आहे त्याचा. इथे स्लोअर होता, फ्लाईट होता, ओळखला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त 2 हात वरत करत बसला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 7 धावेसाठी आलाय. हाय यूज हँडसम बी. षटकार. अरे लेग मागासून पहिलं संदीप बोराडे आज आले बोलो कुठेतरी वादळ पेटल, पण वादळ शांत झालंय संदीप बोराडेचं. चेंडू दे ना दादा, कुठे गेला चेक.
सर क्लिअरिटी होतच नाहीये तुमचा नाही षटकार आहे. कारण चेंडू पडलेला दिसतो पण ती लाईन पडते ती आमच्याबरोबर कव्हर होत नाहीये. खूप चेक केलं. धावसंख्या स्कोर कार्ड पाहतो 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 धावा आहेत. 56 धावांची गरज. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटला ब्रश धरून झाला आहे. चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. बिग साऊंड होता. या चौकारच्या सहाय्याने षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होतं. 13च्या सरासरीने धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चैतन्य आपण पाहतोय चांगली कामगिरी करत होता. पहिला चेंडू डॉट जरूर फेकला होता. त्यानंतर षटकारानंतर कमबॅक केली होती. सिंगल आणि डॉट चेंडू होता पण शेवटचे 2 चेंडू घातक ठरले. षटकार आणि चौकाराने धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 18 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. प्रतिषटक 10 धावांची गरज आहे. 30 धावा. थोडं फास्ट घ्या सर. आपल्याला अजूनही 3 मॅच खेळवायचे. 2 सेकंड राऊंडची 1 थर्ड राऊंडची. यानंतर आपण पाहतो लगेच ही मॅच झाल्यानंतर जी आता मॅच सुरू होईल लगेच सेकंड राऊंडचा पण टॉस उडून घ्या म्हणजे कॅप्टनला टेन्शन न थोडंसं आराम करायला. आज खूपच लेट झालो आपण. सायंकाळी 6-7च्या दरम्यान वादळ आलं त्यामुळे थोडंसं वातावरण इथं पाहिलं गेलो. त्यानंतर संघ जे वेळेवरती पाहिजे होते ते काहीसा उशिराने आले. एक मॅच एक्स्ट्रा खेळवली गेली त्यामुळे आपण पाहतोय कुठेतरी आपण पाहिलं गेलं. पण नियम अटी सर्वांसाठी आहेत. पण उद्या पुन्हा एकदा ठीक 5:30 वाजता इथे हजर राहणं गरजेचं असेल प्रत्येक संघाला. जर वादळ असेल तर आपण जरूर थांबू पण नसेल तर मॅचला या ठिकाणी सुरुवात करू. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. पहिला चेंडू निर्धाव. एक डॉट चेंडू पाहतो आपण. रिक्वायर रन रेट वाढलं जाईल नितेश आणि 1 धाव या 1 चौकार 1 षटकार रिक्वायर रन रेट तो कमी करत जाईल. अतिश काय डान्स करालो बघा त्यांचा मैदानात. एन्जॉय करतात. चांगला चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. अपील सुरेख आपण पाहतोय. जोरदार अपील आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न. आतिश आमचे डान्सर आहेत. जसं खेळाडूने अंग हलवलं तसं आतिशने आपली कमरेपासून मान हलवली. हम भी किससे कम नहीं. खुरमबाई यांचा एकदम जिगरी यार म्हणून आपण पाहतोय आतिश. इथे सुरेख फटका. त्यानंतर दाखवलं फलंदाजाने कभी चली तुम्हारी गेंद उसके बाद चलेगा मेरा बल्ला. 6 रनों का दे देंगे तुमको डोला. सांगितल्याप्रमाणे आता त्यांना गप बसवा कारण आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वरती घ्या. आता त्यांचं बदल पॅव्हलियनमधून वरती घ्या त्यांना. बडेकर त्यांना वरती घ्यायला सांगितलं आयोजकांनी. हां बस झालं कारण तुमच्यामुळे संघाला पेनल्टी बसेल. या दादा ओके. कारण आयोजने कडक कारवाई होते भे धडक. किरोली म्हटलं गेलं कबड्डी क्रिकेटसाठी एकदम जवळचे. कबड्डीमध्ये कसं एकदम जवळ असतात ना. क्रिकेटला थोडं लांब. त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करण्यामध्ये थोडंसं सागर थोडंसं वेगळं होऊन जाईल ना. ॲडजस्ट करता येणार नाही त्यांना. कबड्डीमध्ये कसं एक जवळ असतात. ओके धन्यवाद. इथे दूरवर खेळण्याचा प्रयत्न. सरळ रेषेत चेंडू निघून गेला. लाईन कट आपण या ठिकाणी पाहतो आहे. डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण.
इथे पुन्हा एकदा एसटीच्या पाठीमागे गडबड झाली. शतरक्ष चेंडूचा जरूर पाठला करतो. लॉंग स्टॉप फ्रीजर मध्ये चेंडू अडवला जाईल. या दरम्यान आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल. फलंदाजी करायला होता बाप्या, पण बाईच्या 2 धावा. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धाव फलकावरती घेतले जातात. धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. 2 धाब्यात थोडस एन्जॉय. 2 धावा आपण पाहतोय इथे घेतल्या गेल्यात. हा लगेच काही टेन्शन नाही. असा धावत जाणं लगेच दे, फक्त पाणी बाजू नये. नाही कधी कधी जोक आहे, मला माहिती आहे ना जा. मी भाकरीच्या वाड्याच्या मैदानावरती 6 बॉल 3 रन पाहिजे होते. एक संघ असाच काय गरज नसताना सर जाऊ का पाणी पाहिजे ते नाही बोलले होते, तरी यांनी पाणी पाजला. आल्यानंतर माहीत पडलं 6च्या 6 बॉल डॉट झालेत. त्या 3 धावा झाल्या नव्हत्या. म्हणून कधी कधी भीती वाटते. जर पाहिजे असेल पाणी तर जरूर पाजायला पाहिजे, नसेल तो काय बडे बाय फक्त गप्पा गोष्टी नको. म्हणून कसं क्रिकेट, हाँ ये तो बात है राजा. शादी जब तय होती कोई बताने के लिए जाता नहीं, बस हल्दी में लाल चावल और साथ में रस्सा. चला थोडंसं फास्ट घ्या. आमचे आनंद दादा सध्या लग्नाची आज ऑर्डर नाही करत. शनिवार शुक्रवारी त्यांच्या हल्दी असतात. हा आज ऑर्डर नाही, लग्नाचा कुठं भाज्या नाही, त्यामुळे क्रिकेटचा आनंद घेतात. खास करून बरीच पिंपलोलीचे आमचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, एन्जॉय करतात क्रिकेटचा. 12 दिवसानंतर आपण पाहतोय पिंपलोली संघ पुन्हा एकदा तयार झाले रजनी स्पर्धेमध्ये. गतवर्षी श्री गणेश पिंपलोली संघाने डे नाईटच्या स्पर्धेमध्ये डे आणि नाईटला हाहाकार माजला होता. काय खेळ चालू केला होता तो खेळ आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 3 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 36. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 डिंग ब्रेक झालेले, पाणी पोहोचवलेले, गपचूप वार्तालाप झालेलं आहे. पण इथे पाहूया कशा प्रकारे होतील. आमचे नितेश तरे बोलतात प्रत्येक ठिकाणी जर राहुल द्रविड असे मैदानावरती घे जाऊन काही सूचना केल्या तर भारतीय संघ कधी हरणार नाही. इथे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. थोडं फास्ट घ्या. सागर वसगे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला आता 200 रुपयाचं पारितोषिक. 200 रुपये जमा झाले. ओके, हा 2 मारले ना रे. हा जबरदस्त. चला 12 चेंडू 20 धावा. प्लीज गोलंदाज तयार राहा, वेल घेऊ नका. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये 1 धाव घेतले. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न जरूर. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित चित्ते की चपलाईने हरणाच्या गतीने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. आता प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव खूप महत्वाची असेल. 12 चेंडू 20 धावांची गरज असताना इथे पहिल्या चेंडूवरती आला 2 धावा. आता 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. आजच्या रजनीमध्ये पहिली रात्र जी पहिली मॅच या ठिकाणी पाहतो. फुल लेंथचा चेंडू, फुल टोल वसुली. याच्या बॅटला होतं जास्त वजन. धावा मिळतील अर्धा डझन. याच्या बॅटला होतं 1 किलोपेक्षा जास्त वजन. धावा भेटल्या अर्धा डझन. 2 चेंडू 8 धावा आल्या. आता उर्वरित पाहिजेत त्या 10 चेंडू आणि 12 धावा. तर 12 धावा पाहिजेत. आता गोलंदाजाला धावा करावा लागेल. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. त्याचा भरपूर समाचार. चेंडू होतो सीमारेखा पार. इथे मिळतील रन्सचा अर्थात आलेला बेहतरीन षटकार. दादा इथे पाहतो डॉट चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आला.
3 चेंडू आपण पाहतो, पहिले त्याच्यावरती 14, इथे डॉट चेंडू, अजूनही 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू 6 धावा, पिक्चर अजून संपले नाही मित्रांनो. कालच्याही मॅचेस आपण पाहिल्या गेल्यात जिथे धावा डिफेंड होताना पाहिल्या गेल्या. 5वा चेंडू, इथे चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिला गेला. आमचे नजरे भाऊ यांचे मनापासून हार्दिक स्वागत. 5 चेंडू झालेत, पहिल्या 3 चेंडू खतरनाक आपण पाहतो, बॅट वरती परफेक्ट गेलेले. इथे 2 चेंडू आपण पाहतो, डॉट टाकत असताना करत असताना गोलंदाज. पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा हा विनिंग शॉट, एक षटक आपण पाहतो. या ठिकाणी राखून संघ विजयी होतोय, तो भैरवनाथ किरवली संघ. ज्या संघाने आपण पाहतोय या स्पर्धेतील पहिला जो आपण पाहतोय जो टुर्नामेंट झाली होती तिथे चांगली कामगिरी केली होती, तोच भैरवनाथ संघ आता पुन्हा एकदा आपण पाहतो चांगली कामगिरी करतोय. चला, दोन्ही टीम आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा, अन्यथा मात्र आयोजकांच्या वतीने षटके कमी केली जातील आणि त्याचा परिणाम तुम्हाला या ठिकाणी भोगावा लागेल. चला, नो डाऊट अगदी एक चांगला गेम दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मानगाव आणि श्री भैरवनाथ किरवळी यांच्यातली लढत आपण अनुभवली. मानगाव टीम चांगली तगडी टफ फाईट पाहायला मिळाले. वेल प्लेड, दोन्ही टीमचं मनापासून कौतुक. तत्पूर्वी माळा